मित्रांनो, रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलचा उपक्रम रत्नाकर न्यूजमध्ये मी आज आपणास बातमी सांगत आहे. रत्नाकर औसेकर. धाराशिव जिल्ह्यात पद्मसिंह पाटलांचे एक हाती वर्चस्व होते. पद्मसिंह पाटील हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे भाऊ आणि शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात पद्मसिंह पाटील हे उत्पादन शुल्क आणि अबकारी विभागाचे राज्यमंत्री होते. सगळीकडून कनेक्ट असलेला हा माणूस 20 वर्षापेक्षा जास्त काळ हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते. या माणसाच्या दंडमशाहीच्या अनेक कहाण्या धाराशिवच्या अनेक पत्रकारांकडून ऐकवल्या जातात. पण हे व्यक्तिमत्व जेव्हा कळालं ते म्हणजे पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा ड्रायव्हर समद काजी या दुहेरी खूनखटल्यात सीबीआयने यांना अटक केली. तेव्हा हे उस्मानाबाद मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेले होते. 1990 नंतर धाराशिव जिल्ह्यात 2 प्रभावी राजकीय केंद्रे निर्माण झाली होती. एकीकडे तत्कालीन प्रभावशाली नेते डॉक्टर पद्मसिंह पाटील, तर दुसरीकडे वेगाने उदयास येणारे पवनराजे निंबाळकर. 1991 मध्ये पवनराजे जिल्हा परिषद सदस्य झाले आणि अध्यक्षपदाचे दावेदार होते. मात्र त्यांना मुद्दाम अध्यक्ष होऊ दिले गेले नाही आणि अशा त्या काळात चर्चा होत्या. पुढे तेरणा ट्रस्ट, सहकारी संस्था आणि कारखान्याच्या कारभारावर पवनराजे यांनी प्रश्न उपस्थित केले. निधीचा वापर, निर्णय प्रक्रिया, प्रशासन याबाबत उघड आक्षेप घेण्यात आले. यानंतर दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होत गेला. पवनराजे निंबाळकर हे धाराशिव जिल्ह्यातील एक प्रभावी नेतृत्व बनू लागले. 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काजी मुंबईहून परतत असताना नवी मुंबईतील कळंबोली परिसरात त्यांच्यावर सशस्त्र हल्ला करण्यात आला. भर दिवसा गोळीबार करून दोघांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर धाराशिव जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. मोर्चे, आंदोलन, रास्ता रोको यासारखे अनेक प्रकार न्यायासाठी मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे राहिले. या प्रकरणाचा तपास स्थानिक यंत्रणांकडून होत असताना निष्पक्ष चौकशीची मागणी वाढत गेली. समाजसेवक अण्णा हजारे यांनीही या प्रकरणात लक्ष घातले, हस्तक्षेप केला, न्यायासाठी आंदोलने केली. जनतेच्या दबावामुळे अखेर तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे म्हणजे सीबीआयकडे सोपवण्यात आला. समाजसेवक अण्णा हजारे यांनी जर हे प्रकरण लावून धरले नसते तर कदाचित या खटल्यात पद्मसिंह पाटील कधीच मुख्य आरोपी म्हणून उभे राहिले नसते. सीबीआयच्या तपासात हत्येचे सुमारे 16 महिने नियोजन करण्यात आले. पवनराजेंच्या हालचालीवर बारीक पाळत ठेवण्यात आली आणि सुपारी देऊन कट रचण्यात आला. आर्थिक व्यवहार, फोन रेकॉर्ड, साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा ही स्पष्ट होत गेली. या प्रकरणात तत्कालीन मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह अनेक आरोपींना अटक करण्यात आली. या अटकेनंतर पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या पक्षाने त्यांची पाठराखण करत गल्ली ते दिल्ली सुनियोजित आंदोलने करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पण पवनराजे निंबाळकर हे एक धाराशिव जिल्ह्यातले लोकप्रिय व्यक्ती, प्रभावी व उदयोन्मुख तरुण नेते होते. जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, दूध संघ, साखर कारखाने आणि विविध सहकारी संस्थांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव होता. ग्रामीण भागातील युवक, शेतकरी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा मोठा जनाधार निर्माण झाला होता. 2004 मध्ये
पवनराजे निंबाळकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवार निवडणूक लढवली, ती विधानसभेची. ही निवडणूक धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणासाठी टर्निंग पॉईंट ठरली. मतदानाच्या दिवशी स्थानिक वृत्तपत्रामध्ये पवनराजे यांनी मला पाठिंबा दिला असा आशयाचा बातम्या मुद्दामून पद्मसिंह पाटलाकडून प्रसिद्ध केल्या गेल्या, असा आरोपही पद्मसिंह पाटील यांच्यावर झाला. याच गोंधळात पवनराजे फक्त 484 मतांनी पराभूत झाले. परंतु या निवडणुकीने त्यांची वाढती लोकप्रियता व जनाधार हा काही कमी झालेला दिसून आला नाही. 2004 नंतर पवनराजे यांचा प्रभाव युवक, शेतकरी, विविध सामाजिक घटक आणि सहकार क्षेत्रात झपाट्याने वाढू लागला. ते आपले भाऊ पद्मसिंह पाटीलला पर्यायी नेतृत्व म्हणून पुढे येऊ लागले. वाढत्या लोकप्रियतेमुळे पवनराजेंच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे 9 जून 2003 रोजी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रात त्यांनी काही व्यक्तींकडून स्वतःच्या जीवाला धोका असल्याचा उल्लेख केला होता. हे पत्र पुढे तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेत दाखवले गेले. लाभार्थी टोळ्यांनी पद्मसिंहांची प्रत्येक टप्प्यावर पाठराखणच केली. आता या टोळ्यांची जात कुठली होती हे विचारू नका, कारण या प्रकरणात मारणारा आणि मरणारा हे दोन्ही एकाच जातीचे. तेव्हा मराठवाड्यात इतका जातीवाद पेरला गेलेला नव्हता. त्यानंतर CBI तपासात नगरसेवक, व्यापारी, मध्यस्थ आणि शूटर यांचा सहभाग समोर आला. आरोपी पारसमल जैन हा माफीचा साक्षीदार झाला. खटल्याला महत्त्वाचं वळण मिळालं. त्याच्या जबाबामुळे कट, आर्थिक व्यवहार आणि आरोपीमधील संबंधाविषयी तपास यंत्रणांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. वडिलांच्या हत्येच्या वेळी ओमराजे अवघे 20 वर्षाचे होते. कुटुंबातील ज्येष्ठ पुत्र म्हणून त्यांच्यावर मोठी जबाबदारी आली. या घटनेनंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. वयाच्या 26व्या वर्षी आमदार झाले, पुढे खासदार झाले. केवळ राजकीय नेता म्हणता येणार नाही, तर न्यायासाठी, संघर्षासाठी ते रस्त्यावर आले. तब्बल 20 वर्ष हा खटला न्यायालयात चालला, न्यायिक प्रवास झाला आणि आता 20 जूनला याचा निकाल लागणार आहे. आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा होईल का, याची चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे. या काळात धाराशिव जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्ते, विविध समाज घटक निंबाळकर कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी या कुटुंबाला आधार दिला असे सांगितले जाते. आता पाहूया 20 जूनला शेवट काय निकाल येतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आवाजाचा बादशाह रत्नाकर आवसेकर, रत्नाकर न्यूजसाठी लातूर. धन्यवाद.